साइड लाइन ही स्थिती ज्यांची सिझेरियन डिलिव्हरी झाली आहे किंवा डिलिव्हरी नंतर ज्यांचं शरीर खूप जास्त नाजूक किंवा कमजोर झालंय त्यांच्यासाठी बेस्ट आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचंय, कुशीवर झोपायचे आणि बाळाचं तोंड तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने बाळाला कुशीमध्ये घ्यायचे। तुमच्या खालच्या स्तनाजवळ बाळाचं डोकं येईल असं बाळाला तुम्हाला ठेवायचंय। हाताने बाळाच्या डोक्याला आधार द्यायचा आहे आणि गरज भासत असल्यास मोकळ्या हाताने तुम्हाला स्तन बाळाच्या तोंडाजवळ न्यायचे। नंबर 2, क्रेडल होल्ड। बाळ काही आठवड्यांचं झाल्यावर किंवा तुम्हाला बाळाला नीट धरण्याची सवय झाल्यानंतर तुम्ही स्तनपानासाठी ही पद्धत वापरू शकता। यामध्ये तुम्हाला काय करायचंय, मांडी घालून ताठ बसायचे किंवा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या स्थितीमध्ये ताठ बसायचे। बाळाला तुमच्या मांडीवर घेऊन एका कुशीवर झोपवायचे। कुशीवर झोपवताना बाळाचा चेहरा आणि शरीर तुमच्या बाजूला करून घ्यायचे।